आज जो प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण इथं आहात, मला ह्या निवेदनाबद्दल बोलायच्या आधी एक गोष्ट बोलायची आहे. तर माझी एक विनंती, आपण कृपया रडू नका. मला माझं पद स्वीकारून ताई बरोबर आज 1 महिना होतोय. माझ्या मागच्या 24 तारखेला 25 आहे, बरोबर 1 महिना झालाय. मी गेले अनेक वर्ष आझाद मैदानवरती होणारे कित्येक आंदोलनं टीव्हीवर बघत आलोय. आज भारतीय जनता पार्टी या पक्षाची जबाबदारी असल्यामुळे आज आपल्या सगळ्यांसमोर इथे येतोय. आपल्या सगळ्यांना बघून फार वाईट वाटते, पण एक गोष्टीचा मला म्हणजे आनंद सुद्धा असा आहे की हे माझं पहिलं आझाद मैदानाचं आंदोलन आहे ज्या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि ह्या निवेदनाच्या बद्दल बोलायच्या आधी मला एक गोष्ट सांगायची आहे, माझा एक विचार मांडायचा आहे. आपण अनेक लोक मोठे होताना बघतो, यशस्वी होताना बघतो, आणि मी बरेच पुस्तकं वाचतो, त्यातून असं कळतंय की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक लोकांचा खूप मोठं योगदान असते, अनेक लोकांचं मार्गदर्शन असते. कुठलाही माणूस हा सेल्फ मेड मॅन खरं तर बोलला जाऊ शकत नाही. खूप लोकांच्या अनुभवातून त्या व्यक्ती शिकत राहतो, खूप लोकांचं मार्गदर्शन त्याला मिळत राहते. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर एका तरुण वयामध्ये एखाद्या व्यक्तीची पायाभरणी करण्यासाठी असेल तर ते सगळे तुमच्या सगळ्या शिक्षकांचं असते. आणि मला एक विश्वास आपल्याला व्यक्त करायचा आहे, म्हणजे तसा मी सुद्धा एक इमोशनल व्यक्ती आहे. माझ्या लाडक्या बहिणी म्हणा किंवा आई म्हणा, माझ्या आई समान, तुम्ही आई समान मी तुम्हाला सगळ्यांना मानतो. इथं खास करून महिला ज्या सगळ्या दिसत आहेत, मी इथून थेट विधान भवनात जाणार आहे. मागचे 17 दिवस तुम्ही ज्या गोष्टीसाठी, ज्या प्रश्नासाठी झगडताय, हे पुढच्या 17 तासात कसं मार्गी लागू शकेल यासाठी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेईन, त्यांना विनंती करेन. आणि हे करत असताना पण आपल्याला सांगतो की पहिलं मला वाटते 3000 शिक्षकांचं ऑलरेडी परमनंट भरती झाली, बरोबर आहे ना? 3000. तो सुद्धा मला वाटते महायुती सरकारचाच निर्णय होता. आणि मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे एक असं नेतृत्व आहे की प्रत्येक योद्धाला त्याला न्याय मिळवून देण्यासाठी ते काम करत आजपर्यंत आलेले आहेत. आणि मला 100% खात्री आहे की तुमचा हा निरोप तिथं पण व्यवस्थित पोहोचेल सुद्धा आणि तुम्हाला सगळ्यांना न्याय सुद्धा मिळेल. मी आता इथून चालत येतानाच माझ्यावर परमेश्वर दादा होते आणि त्यांनी मला बरीच माहिती आपल्या सगळ्यांबद्दल सांगितली. संपूर्ण राज्यामधल्या कानाकोपऱ्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून आज इथं लोक आलेले आहेत. आणि मी सुद्धा म्हणजे मागच्या काही दिवसात बघतोय खूप वेगळे अनुभव, म्हणजे राजकीय क्षेत्रात काम चालू करण्यापासून, म्हणजे ह्याच्या आधी समाजकार्य आम्ही बघितले, परंतु लोकांना कुठल्या गोष्टींची अडचण नाही, लोकांचे कुठले प्रश्न आहेत, ह्यामध्ये उतरून, ग्राउंडवरती उतरून तुमच्यामध्ये बसून तुमच्या समस्यांवरती काम करण्याचा अनुभव फार वेगळा आहे आणि ह्यातनं खूप शिकायला मिळते. मला असं वाटतंय आपल्या सगळ्यांची ताकद, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असंच माझ्यासारख्या एका युवकाबरोबर राहून दे. मी इथून पुढच्या कार्यकालमध्ये फक्त हा प्रश्न सोडवणं नाही, इथून पुढे तुमचे कुठलेही प्रश्न असून देत, ह्या समितीच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांसाठी काम करत राहणार आहे. तुम्हाला एक शब्द मी देतो. आणि एकंदरीत तुमचं काम सर्वांचं प्रामाणिक आहे. म्हणजे मी पूर्ण विषयाची